आपण ना आत्तापर्यंत कौशल्य अभ्यासली, अभ्यासाचं नियोजन बघितलं आणि डिसेंबरच्या नंतरचं आणि आपल्या बोर्डाच्या प्रत्यक्ष परीक्षेच्या आधीचं नियोजन पण पाहिलं. आता आपण सगळं तयार आहोत. आता काय करायचं आहे, आपल्याला फक्त परीक्षा द्यायची आहे. मग आता प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस नेमकं काय करायचं आहे? तर पहिली गोष्ट अशी करायची आहे की परीक्षेच्या दिवशी सकाळी काहीही अभ्यास करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल हे तर काहीतरीच सांगताय, पण खरंच सांगते, शांतपणा खूप गरजेचा असतो. तर तुम्ही अभ्यास केव्हा करायचा आहे? आदल्या दिवशी करायचा आहे. आणि अगदीच मी म्हणते कधी-कधी आता ही सवय एकदम बदलत नाही ना, तर एखाद्याला असं वाटलंच तर परीक्षेच्या जायच्या क्षणाच्या वेळेस काही बघायचं नाही आहे. तुम्ही आधी सकाळी लवकर उठून थोडंसं बघू शकता. पण शक्यतो ते टाळा आणि आदल्या दिवशी सगळं पूर्ण आपण प्रिपेअर आहोत अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग आदल्या दिवशी तुम्ही म्हणाल पुस्तक वाचायचं का? अजिबात नाही. आपण नोट्स काढल्या आहेत, त्या नोट्सचा वापर करायचा आहे. त्या नोट्स बघायच्या आहेत आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे की मी काय काय केलेलं आहे. नंतर आपण प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत, त्याचा थोडासा आढावा घ्यायचा आहे. मुख्य काय करायचं? तुम्ही म्हणाल आता आदल्या दिवशी सगळं संपवायचं म्हणजे जागायचं का? अजिबात नाही. जागरणं एकदमच टाळायची आहेत. अजिबात आपण जागरण करायचं नाही आहे. त्याचे आपल्या आरोग्यावरती पण विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून आपल्याला जो आधीचा वेळ उपलब्ध आहे त्याचा आपण पुरेपूर वापर केला आहे. आता आपण फक्त त्याची एक रिव्हिजन करणार आहोत, हाच विचार करायचा आहे. नंतर आता परीक्षेच्या जाण्यासाठी आपण तयार आहोत, तर जायच्या आधी थोडंसं काहीतरी खाऊन जायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा ताण येत नाही. परीक्षेच्या वेळेस भूक लागली असं होऊ शकतं, ते होऊ नये म्हणून आपण हे करायचं आहे. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पेपरची जी वेळ आहे त्याच्या साधारणपणे अर्धा तास ते 35 मिनटं आधी बेल होते. म्हणजे तेव्हापासून आपल्याला त्या परीक्षा केंद्राच्या हॉलमध्ये प्रवेश मिळतो. मग तो अंदाज घेऊन आपण कुठे शहरात राहत असू तर रस्त्यावरचं ट्रॅफिक, कारण त्यावेळेस सगळ्यांच्याच परीक्षा आहेत, 10वीची मुलं खूप असतात. आपली शाळा, आपलं केंद्र, आपलं घर याचं अंतर लक्षात घेऊन आपण वेळेचं नियोजन करायचं आणि थोडंसं आधी निघायचं आहे. निघताना आपल्याबरोबर रोज आपलं जे हॉल तिकीट असतं की नाही त्याची ओरिजिनल घेऊन जायची आहे. आणि कधी-कधी काय होतं की आपण ती विसरून जातो मग, किंवा आपल्याला वाटतं की नाही चालतंय झेरॉक्स चालत नाही बरं का. ओरिजिनलच हॉल तिकीट आपल्याबरोबर रोज असलं पाहिजे. ते काढूनच ठेवायचं नाही आपल्या सॅकमधनं, कारण तो रोज येणारा जो तिथे सुपरवायझर असतो तो वेगळा असतो. त्याला रोज ते चेक करणं आवश्यक असतं. त्यामुळे जरी तुमची शाळा असली तरीसुद्धा त्याला हे करायला लागतं आणि ते करणं बरोबरच आहे. तर त्यासाठी रोज आपलं हॉल तिकीट बरोबर न्यायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याबरोबर पाण्याची बाटली न्यायची आहे. पाण्याची बाटली परीक्षेच्या हॉल केंद्रामध्ये आपण नेऊ शकतो, ती बरोबर न्यायची आहे. दुसरं असं आहे की मी नेहमी असं म्हणते की परीक्षेच्या जायच्या आधी कोणाचं मी आता जे बोलते ना पुढे त्याच्याबद्दल दुमत असू शकेल, पण मला स्वतःला वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे असं तुम्ही समजा, की परीक्षेला जाण्यापूर्वी आपण देवाला नमस्कार करायचा आहे, आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे. याच्यामुळे काय होतं तर आपल्याला भावनिक आधार मिळतो आणि मानसिक शांतता मिळते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुमचं कदाचित वेगळं काहीतरी असू शकेल, पण याच्या समांतर तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या वाटतात त्या शांतपणासाठी, मानसिक आधारासाठी तुम्ही नक्कीच करा आणि मग आपण परीक्षेला शांतपणे जाऊयात. आपल्याला साधारणपणे अर्धा तास आधी आपण परीक्षा हॉलमध्ये जातो आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला सुरुवातीला उत्तरपत्रिका मिळते. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आता त्याच्यामध्ये काही जो मजकूर भरायचा असतो तो तुम्ही भरता, त्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. मग थोडा वेळ असतो की ज्याच्यामध्ये आपण काही गोष्टी करू शकतो. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की जी सूत्र आठवण्यामध्ये आपल्याला काही गडबडी वाटतात किंवा काही गुणोत्तरं असतात, तर ती आपण उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या आधीच्या पानावर, म्हणजे अगदी शेवटच्या पानावर नको, लिहून ठेवायची आहेत. म्हणजे कशी? तर उदाहरणार्थ की त्रिकोणमितीय गुणोत्तरं आहेत, म्हणजे साइन थीटाची गुणोत्तरं आहेत 30, 45, 60, 90, 0 जी काय असतील ती, किंवा कॉसचं आहे. मग ही दोनच जर तुम्ही तिथे लिहिलीत ना तर तुम्हाला बाकीची सगळी गुणोत्तरं लिहिता येतील. आणि शिकताना तुम्ही जर नीट लक्ष दिलं असेल
तर तुम्ही फक्त साइन गुणोत्तर तिथे लिहून ठेवलं 0 डिग्रीपासून 90 डिग्रीपर्यंत, पुढचं सगळं टेबल तुम्हाला करता येतं. त्याच्यात जो एक सिक्वेन्स आहे तो जर तुम्ही शिकताना लक्षात घेतला तर हे पूर्ण टेबल पाठ करण्याची गरज भासत नाही. तर हे आपण तिथे लिहून घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला महत्त्व मापनामध्ये काही सूत्र आहेत जी बेसिक आहेत. मग त्याच्यामध्ये वृत्तचिती असेल, म्हणजे वेगवेगळ्या घनाकृती आहेत, त्यांची पृष्ठफळं आहेत, त्यांची घनफळं आहेत, किंवा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आहे, वर्तुळ कंसाची लांबी आहे, किंवा आपल्या बीजगणिताच्या पेपरमध्ये जर बघितलं आपण तर सांख्यिकीची सूत्र आहेत. अशी जी काही सूत्र आपल्याला वाटत आहेत की ती आपल्याला कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे, तर अशी सूत्र आपण तिथे लिहून ठेवायची. त्याला काही कोणी तुम्हाला आक्षेप घेणार नाही. आता आपण उत्तरपत्रिकेमध्ये सूत्र लिहिली आहेत किंवा काय महत्त्वाची गुणोत्तरं लिहिली आहेत. मग आता पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडेसे समास आखायचे. मग आता उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्या बोर्डाकडून जी प्राप्त झालेली असते त्याच्यात समास आखलेला असतो. म्हणजे एक आडवा समास असतो आणि एक उभा समास असतो. आणि आडव्या समासाच्या डाव्या बाजूला एक चौकट असते आणि त्याच्यापुढे बारीक बारीक चौकटी असतात. तर त्या चौकटीमध्ये प्रश्न क्रमांक लिहायचा असतो आणि पुढच्या चौकटीमध्ये जे उत्तरपत्रिका तपासतात त्यांना गुणदान करण्यासाठीची जागा असते. त्याच्या खाली पण एक चौकट असते, तिथे आपण प्रश्न क्रमांक लिहायचा असतो. मग आता डावीकडे जो समास आहे की नाही त्याच्या शेजारी एक छोटा समास आखायचा. तो कशासाठी, तर प्रश्नपत्रिकेमध्ये उपप्रश्न असतात, त्या प्रश्नांचे क्रमांक लिहिण्यासाठी तो वापरायचा आहे. म्हणजे मुख्य प्रश्न चौकटीत आणि उपप्रश्न म्हणजे 1 2 3 4 असतील, अवकडं असतील किंवा आणखीन काही असेल तर ते तिथं लिहायचं आहे. आणि बीजगणित भूमितीला आपल्याला एवढा एक समास पुरेसा असतो, पण काही वेळेला भाषा किंवा इतिहासाला वगैरे आणखीन एक आखावा लागतो की तिथे उपप्रश्नात पण उपप्रश्न असतात, तर ते तिथे आपण लिहू शकतो. आता उजव्या बाजूला पण एक छोटा समास आखायचा. कशासाठी, तर जे काही कच्चं काम आपल्याला करायचं आहे त्याला तिथे आपण जागा ठेवायची. मग ते तुम्ही पेन्सिलने करा किंवा पेनने करा, तो काही भाग महत्त्वाचा नाही आहे. मग तिथे तुम्ही आकडेमोड करा, कच्च्या आकृत्या काढून घ्या, काही मुद्दा लिहायचा असेल तर तो लिहा, एकक लिहा, काही लिहू शकता. मग तुम्ही म्हणाल आम्ही आकडेमोड तर मागे पानावर करतो शेवटच्या, तर ठीक आहे, पण ती शक्यतो जर पुढे केली इथे जिथे आपण उदाहरण सोडवतोय तिथेच शेजारी, तर आकडा उतरवतानाच्या ज्या चुका होतात ना त्या होत नाहीत, कमी प्रमाणात होतात. म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगते की उत्तर आलंय तुमचं काय 1186 आणि उतरवताना ह्या आकड्यांमध्ये गडबडी होऊ शकतात, तर त्या तिथल्या तिथे असतील ना तर त्या होण्याची शक्यता खूप कमी असते, म्हणून तिथल्या तिथे सोडवायचं आहे. किंवा कच्ची आकृती काढली तर त्याच्यावरनं आपल्याला पक्कसुद्धा काढायला मदत होते, म्हणून हा उजवीकडचा समास आखायचा आहे आणि आपला पेपरसुद्धा अतिशय छान व्यवस्थित दिसतो. दुसरं, आपल्याला हे समास आखून घेतल्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की आता मला शेवटच्या पानांवरती समास आखायला वेळ पुरत नाही आहे, तर तुम्ही त्याच्या तिथे जागा सोडा, सगळा पेपर लिहून झाल्यानंतर उजवीकडचा समास आखला तरी चालेल, पण तिथे ती जागा सोडलेली आहे हे लक्षात घेऊन पुढचं सगळं गणन तुम्ही केलं तर तुम्हाला बाकीच्या अडचणी येणार नाहीत आणि आपण म्हणतो तसं आपल्या उत्तरपत्रिकेचं सादरीकरणसुद्धा जे आहे ना ते छान पद्धतीने होईल.